नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी समाधान बोर आणि तुम्ही माझ्यासोबत आता शिकणार आहे तर आधुनिक भारताचा इतिहास. हा एक आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. त्याचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास. मग हा इतिहास आपल्याला पेपरला प्रश्न येतो का? तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की इतिहासावर किती वेटेज दिलेलं आहे किंवा किती प्रमाणामध्ये याच्यावर प्रश्न येतो. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बरेचशे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सनावळ्या ज्या आहे त्या लक्षात राहत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही जे घटनांचे क्रम आहे ते लक्षात राहत नाही. परंतु आता चिंता करायची नाही. आता मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला एकदम शॉर्टकटच्या मार्फत शिकवणार आहे, स्टोरीच्या मार्फत शिकवणार आहे. तुम्ही याचा विसर पडणार नाही तुम्हाला. ही माझी गॅरंटी मी तुम्हाला 100% सांगतो. इथून मागचे जसे लेक्चर झाले ना तसंच हा असणार आहे, कारण हा मला आवडणारा विषय. आपण जर इमॅजिन केलं, आपण जर कल्पना जर केली हा विषय शिकत असताना आधुनिक भारताचा इतिहास, तर मला असं वाटतं की आपण कधीच विसरणार नाही. पण जर तुम्ही याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर बघताय तर तुम्ही याच्यामध्ये विसरू शकता. मग आपण काय करायचं, आपण त्या काळामध्ये जायचं, म्हणजे वास्को द गामा ज्या काही काही गोष्टी आहे ना तेव्हा तिथं आपण जायचंय. प्लस मी याच्या सनावळ्या पण घेतल्या बरोबर. आणखीन मी याचं काय तर वन लाईनर पण घेतले, ते पण आपण अपलोड करणार आहे. म्हणजे एक तर प्रश्न आपला नेहमीप्रमाणे इकडनं प्रश्न येईल टॉपिक मधनं किंवा वन लाईनर मध्ये, म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचा मार्क जाणार नाही. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सर तुम्ही जे इतिहास शिकवणार आहे हा सगळ्या कोणकोणत्या परीक्षेला लागू पडेल? फक्त पोलीस भरती का? असं होतच नाही. पोलीस भरतीने यामध्ये सरळ सेवा पण कव्हर होता. का बरं? कारण हे कधी न बदलणार आहे, कधी न बदलणार. चला आता आपल्याला सुरू करायचं आहे आधुनिक भारताचा इतिहास. याच्यामध्ये सर्वप्रथम युरोपियन लोकांचं आगमन. आपल्या लोकांना एवढं माहिती की किंवा आपल्या विद्यार्थ्यांना एवढं माहिती की भारतामध्ये इंग्रज आले. एवढंच माहिती भारतामध्ये इंग्रज आले. तर फक्त इंग्रज आले का रे? नाही, चुकीची माहिती तुम्हाला. हा, फक्त इंग्रज नाही आले. आपल्या भारतामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, असे 4 वेगवेगळे परप्रांतीय आले होते. मग तुम्हाला माहित पाहिजे ना का पोर्तुगीज कधी आले, इंग्रज कधी आले, फ्रेंच कधी आले. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहिती का? हे युरोपियन लोक बघा, युरोपियन लोक आपल्या भारतामध्ये का आले, आपल्या भारतामध्ये का आले हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तेच का आपल्या भारतात आले, बरोबर ना? भारतामध्ये का आले असा प्रश्न कधी पडलाय का? तर हा तुम्हाला समजलं पाहिजे ना. त्यांनीच का इकडे यावं, आपण का बरं युरोपमध्ये नाही गेलो, आपण का बरं इंग्रजमध्ये नाही गेलो? ह्या बेसिक गोष्टी पहिले समजून घ्या. या बेसिक संकल्पना एकदम हळूहळू शिकवणारे. बोलण्याचा स्पीड तुमचा पण तोच ठेवा. एखाद्याला जर स्पीड वाढवायचं तर त्यांनी मोबाईलमध्ये वाढवू शकता. सुरू करायचं का आता आपण लेक्चरला? चला आता सुरू करू. बघा, सुरुवात अशी आहे की युरोपियन लोकांचे आगमन बरोबर झालं असं 1453 साली. स्टोरी ऐका. 1453 साली जे ऑटोमन तुर्क होते, ऑटोमन तुर्क यांनी काय केलं, कॉन्स्टँटिनोपॉल ही जी काही राजधानी होती कोणाची, तर बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी जिंकली. बघा 1453, इमेजिन करा. हा, समजा तुम्ही 1453 मध्ये जगताय आणि तिथं काय झालं, ऑटोमन तुर्कस्थानी बायझेंटाईन नावाची, बायझेंटाईन साम्राज्याची एक राजधानी होती, ते कॉन्स्टँटिनोपॉल हे नाव होतं. आता हे कॉन्स्टँटिनोपॉल हे शहर त्यांनी काय केलं बाळांनो, तर हे शहर त्यांनी जिंकलं. आता हे शहर जिंकल्यामुळे आपल्या भारतावर काय परिणाम झाला, तर आपला आणि भारताचा, बघा हा, आपला आणि भारताचा या युरोपियन लोकांशी व्यापार चालायचा. युरोपियन लोकांशी काय तर व्यापार चालायचा. आणि तो व्यापार करण्यासाठी आपण या कॉन्स्टँटिनोपॉल ह्या शहरातून जात होतो. बघा इथं सांगतो तुम्हाला. आता आपला हा भारत आहे बरोबर. इथं उदाहरणार्थ ह्या ठिकाणी आहे युरोप आहे बाळांनो, आहे युरोप. त्यानंतर इथं असणार तुमचं कॉन्स्टँटिनोपॉल हे शहर. हा, हे शहर आहे. आता हे शहर असल्याने काय झालं ना, व्यापार चालायचा. म्हणजे भारत जर यायचं असेल भारतानं युरोपमध्ये तर ह्या शहरातून यावं लागायचं, आणि युरोपांना जर यायचं असेल तर त्यांना पण कोणत्या या शहरातून यावं लागायचं, म्हणजे कॉन्स्टँटिनोपॉल मधून यावं लागायचं. मग काय झालं, बायझेंटाईन ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकलं. मग आणि भारत आणि युरोपमध्ये हा जो काही येण्या जाण्याचा मार्ग होता याचं नाव होतं बाळांनो खुष्कीचा व्यापारी मार्ग. याचं नाव काय होतं, तर खुष्कीचा व्यापारी मार्ग. आता हा व्यापारी मार्गच काय झाला तर बंद झाला. व्यापारी मार्ग बंद झाला का, तर हे शहर जिंकलं. आता हे शहर जिंकलं मग ते म्हणले की आता हा रस्ता बंद.
या रस्त्यातून तुम्ही यायचं नाही, भारतीयांनी पण नाही यायचं, युरोपियन लोकांनी पण नाही यायचं. हा रस्ता तुमचा बंद झाला. मग आता युरोपियन लोकांना आपल्या भारतामध्ये येण्यासाठी एक नवीन रस्त्याचा शोध लावायचा होता त्यांना. मग आता यांनाच का बरं लावायचा होता? युरोपियन लोकांनाच आपल्या भारतामध्ये का यायचं होतं? आपल्या भारतीय लोकांना युरोपमध्ये का जायचं नव्हतं? तर त्याचं कारण समजून घ्या. त्याचं कारण असं होतं, की भारत आणि युरोपमध्ये मसाल्याचे पदार्थ बघा, मसाल्याचे पदार्थांचा व्यापार चालायचा. मग आता हे मसाल्याचे जे पदार्थ होते ना बाळांनो, आता युरोपियन लोक जे होते ते नॉन-व्हेज वगैरे खायचे, मच्छी वगैरे जे काय असेल मांस, मटण वगैरे खायचे. तर मग ते खाण्यासाठी आपल्या भारतातून हे मसाले जायचे आणि त्याच्याने काय तर जेवणाला चविष्ट चव येते. मग आता झालं असं, की हे शहर बंद पडलं, रस्ता बंद झाला. मग आता जायचं आणि यायचं कुठं? आणि खाण्यावर प्रश्न निर्माण झाला. जेव्हा माणसाच्या खाण्यावर प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी माणूस काही ना काही काय करतो, धडपड करतो. मग ते काही असो तिकडं. मग जेवणाला टेस्टच येत नव्हती. टेस्ट येत नाही म्हणल्यावर आपल्याला भारतातून हे मसाले आणायचे. मग आणायचे म्हणल्यावर आता काहीतरी तर करावं लागेल ना. तेव्हा विमान नव्हते. 1453 एखादा काय म्हणाल माहिती का? "सर तुम्ही काही सांगू राहिले, मग विमान नव्हते का?" 1453 ला विमानं नव्हते. तिथं नव्हते. बरोबर ना? मग आता काय करायचं? उरला एकच पर्याय. एक म्हणजे रस्ते मार्ग हा बंद झाला आणि दुसरा मार्ग उरला तो, तो म्हणजे समुद्र मार्ग. दुसरा कोणता होता तो? समुद्र मार्ग हा होता. मग काही-काही पुस्तकांत चुकीचं दिलंय, की भारताचा शोध वास्को द गामाने लावला. भारताचा शोध कोण लावला? वास्को द गामाने. चुकीचं आहे 100%. भारताचा शोध नाही लावला. भारत हा पहिल्यापासून होता. श्रीकृष्ण, राम, जे काही गौतम बुद्ध जे सगळे होते तेव्हापासून आहे भारत. फक्त वास्को द गामाने भारतात येण्यासाठी या समुद्र मार्गाचा या रस्त्याचा शोध लावला. म्हणून त्यांनी ठरवलं रस्ता बंद झालाय. हवेतून जाऊ शकत नाही कारण विमानं वगैरे नव्हते. मग आता काय करायचं तर आपण समुद्र मार्गाने जाऊया. बघा आता इथं लक्ष द्या. मग नवे समुद्र मार्ग शोधण्याची काय पडली तर गरज पडली. ओके, शोधण्याची गरज निर्माण झाली. म्हणूनच बघा, म्हणूनच युरोपवर भारत आशियाची थेट संपर्क साधण्यासाठी नवीन मार्ग शोधणे अनिवार्य ठरलं, म्हणजे अत्यावश्यक ठरलं. मग वास्को द गामा निघाला का? नाही, त्याच्या आधी पण एक निघाला होता, जो म्हणला मी जातो समुद्र मार्गाने आणि बघतो भारत जाण्यासाठी रस्ता कोणता आहे. तो म्हणजे निघाला कोलंबस. तो कोण निघाला बाळांनो? कोलंबस निघाला. हा कोलंबस निघाला 1492 ला. 1492 ला. त्याचं नाव होतं ख्रिस्टोफर कोलंबस. याने काय केलं? अटलांटिक महासागर होता. हा अटलांटिक महासागर पार केला आणि भारताकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्याने काय केला? प्रयत्न केला भारताकडे जाण्याचा. मग भारताकडे जात असताना तो थांबला अमेरिका खंडामध्ये आणि तिथंच त्याला वाटलं हा भारत आहे. पण नंतर असं समजलं हा भारत नसून तो काय तर अमेरिका आहे. मग एक प्रश्न लक्षात ठेवा, IMP प्रश्न, की अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला असं जर विचारलं तर बाळांनो त्याचं उत्तर सांगायचं तुम्ही कोलंबस सांगायचं. क्रिस्टोफर कोलंबस. आणखीन एक कधी लावला असं जर विचारलं तर सांगायचं 1492 साली. कधी लावला बाळांनो? तर 1492 साली लावला या क्रिस्टोफर कोलंबसने. ओके, समजलं का? अशा पद्धतीने बघा कोलंबसने मग निघाला. हे झालं सगळं. आता तो म्हणला की जाऊ द्या, आता काय इथं अमेरिकेचा शोध लागलाच आहे, आता काही मला जायचं नाही पुढे भारताकडे वगैरे. मग म्हणे जाऊ द्या. मग असे गेले 6 वर्ष निघून गेले. 6 वर्ष निघून गेले. मग आता परत लावायचं. 6 वर्ष गेले ना. आता बघा 1492 1498, मग याच्यामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 6 वर्षांचा. मग परत एक खलाशी झाला. एक खलाशी निघाला. तो म्हणला आता मी जातो, मला एक संधी द्या. मला एक संधी द्या, मी भारताचा शोध लावतोच काही करून समुद्र मार्गाचा. म्हणजे समुद्र मार्गाने भारताकडे मी जाईल म्हणजे जाईलच. मग असा व्यक्ती कोण होता? तर तो होता पोर्तुगीज खलाशी म्हणजे वास्को द गामा. नसल दिसत ते बघा हा तुम्हाला समोर. हा होता भारतात येणारा पहिला युरोपियन. याच्यापासून सुरुवात झाली. हा पहिले आला. हा आल्याच्या नंतर एक-एक आलं समुद्र मार्गाने. मग एवढा सगळा इतिहास घडलाय. आलं लक्षामध्ये. मग याला कधीच विसरायचं नाही. डोळ्यासमोर आणूनच ठेवायचं वास्को द गामा म्हणून इमेज टाकली. इमेज का टाकली? हा समोर इथून सगळं हे जे आपण म्हणतो ना पिक्चरला सुरुवात, तसं आपल्या भारताच्या इतिहासाला सुरुवात इथून सुरुवात झाली या वास्को द गामापाशी. हा म्हणला मी जातो. मग निघाला तो. तो कधी निघाला? तर बघ 20 मे 1498 ला निघाला. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला त्यांनी. पोर्तुगीज खलाशी होता. इंग्रज नव्हता तो, पोर्तुगीज होता. या खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला आणि 20 मे 1498 ला
आपल्या भारतामध्ये एक बंदर आहे, त्याचं नाव आहे कालिकत बंदर. ह्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये ते ह्या ठिकाणी आला तो. म्हणजे असं विचारता की वास्को द गामा भारतात कोणत्या बंदरावर आला होता, तर वास्को द गामा भारतामध्ये कालिकत बंदर या ठिकाणी आला. आणि आणखीन एक प्रश्न आपल्याला असं देखील विचारतं की कालिकत बंदर हे कोणत्या राज्यात आहे, तर कालिकत बंदर आहे केरळ राज्यामध्ये. कुठे तर केरळ राज्यामध्ये. आणि ही डेट एक महत्वाची का 20 मे 1498 हीच ओके, 23 मे वगैरे नाही, ही बरोबर दिलेली ज्या ऑथेंटिक पुस्तकामध्ये त्यानुसारच आपण सांगतो अभ्यास करूनच. ओके. मग आता बघा, वास्को द गामा आला, भारतात आला, खूप लांबून आलता, मग त्याचं स्वागत करायचं होतं. मग स्वागत कोणी करायचं, तर तिथला एक राजा होता, हा इथला केरळचा एक राजा होता, त्याचं नाव होतं राजा झामोरे. त्याचं नाव काय होतं, राजा झामोरे. इमॅजिन करा, हा वास्को द गामा आहे, हा कालिकत बंदर केरळ या ठिकाणी आलाय समुद्र मार्गाने, तिथं उतरलाय. उतरल्याच्या नंतर हा राजा झामोरे तिथं गेलाय, आणि हा राजा झामोरे गेल्याच्या नंतर यांनी काय केलं, तर या वास्को द गामाचं स्वागत केलं. बघा याचं, त्याला फुलगुच्छ दिले, म्हणलं चला धन्यवाद तुम्ही आमच्या भारतामध्ये आले वगैरे, आणि त्याचं काय केलं इथं स्वागत केलं. कोणी, तर राजा झामोरी यांनी केलं. ओके. आणि मग वास्को द गामाला भारतात कोणी पाठवलं, म्हणजे कोण म्हणलं का जाय बाबा एकदा भारतात जाय तू, काहीतरी हा कोलंबस गेला होता पण तो अमेरिका खंडाचा शोध लावून आला, एक काम कर आता तू जाय आणि काहीतरी भारताचा शोध लाव, असा कोणीतरी तर असतं ना, म्हणजे प्रत्येकामध्ये एक पॉवर असते, पण ती जागा करणार कोणतरी असतं. तसा या वास्को द गामाला भारतामध्ये राजा हेनरी निकोलसन ह्या यांनी पाठवलं होतं. हा राजा हेनरी निकोलसन म्हणला की वास्को द गामा तू या भारताचा शोध लावू शकतो समुद्र मार्गाचा, तू जा. आणि मग त्याला तेवढं मोटिवेट केलं आणि मग तो निघाला आणि त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला, कालिकत बंदर केरळ या ठिकाणी. समजलं का? मग हा प्रश्न विसरू नका कधीच की भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण, वास्को द गामा. ही जी बॅच असणार आहे ही मराठी सारखी ऑल महाराष्ट्र गाजवणारी बॅच असणार आहे, हा सब्जेक्ट इतिहास. कारण तेवढी क्वालिटी शिकवण्यामध्ये तुम्ही बघा, एवढी मजा येणार ना, मुलांचे मेसेज सुद्धा येईल, तुम्ही सुद्धा मेसेज टाका याच्यामध्ये, काय काय नाही, एवढी भारी एकदम स्टोरी सारखं. मग भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन जर कोण असेल तर काय सांगायचं उत्तर त्याचं, वास्को द गामा सांगायचं. ओके. हा युरोपियन. आणि हा कसा आहे, पहिला पोर्तुगीज खलाशी, एवढं लक्षात ठेवा. चला पुढे बघा, आता लक्ष द्या. मराठी सारखं ही पण बॅचचं तुम्ही सांगायचं विद्यार्थ्यांना ग्रुपला वगैरे, कारण खूप भारी शिकवणार आहे. कोणी एवढं, तुम्ही ऑफलाईनला पण गेले तरी पण एवढं तुम्हाला क्वालिटी भेटणार नाही, एवढं क्वालिटी मटेरियल मी इथं देणार आहे तुम्हाला. बघा, पोर्तुगीजांनी काय केलं, भारतामध्ये आले. बरं, भारतात आले होते व्यापार करायला. म्हटले चला आपल्याला भारतात जायचंय, व्यापार करू तिथं, बाकीचे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तिथले लोक कसे आहे, काय आहे, मला बाकीचं माहित नाही, मला फक्त मसाल्याचा बिझनेस करायचा आहे, तिकडनं मसाले आणायचे आणि इकडून त्यांना पैसे पाठवायचे, एवढंच करायचे. ह्या इंटेन्शननी पोर्तुगीज आपल्या भारतामध्ये आलेले होते. सगळ्यात पहिली ही कन्सेप्ट क्लिअर करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की इंग्रज आले ना आपल्यावर राज्य करून गेले. अरे नाही, ते राज्य करायला नव्हते आले, ते आपल्यासोबत आले होते, व्यापार करायला आले होते. पण इथं व्यापार करायला आल्याच्या नंतर त्यांना असं समजलं की या भारतीयांमध्ये एक वीक पॉइंट आहे. एक वीक पॉइंट असं आहे का, यांच्यामध्ये नाही एकी नाहीये, यांच्यामध्ये एकी नाही, इथं धर्माचं जातीचं राजकारण होऊ शकतं, बरं ना. आणि हे लोक कसे थोडेसे भोळे भाबडे, कोणी म्हणजे कानावर विश्वास ठेवता, हा जर बोलला तर हा हा अजून पण ठेवता. बघा, तुम्हाला जर एखादा बोलला ना, तुम्ही प्रत्यक्ष ऐकलेलं नसतं किंवा त्याच्या समोर समोर गेलेलं नसता, तुम्ही म्हणता नाही हा मला बोललाच कसं काय, मला हा बोलला होता म्हणून. तसं नाही, डोळ्याने बघणं कानाने ऐकणं, या गोष्टीमध्ये काय तर फरक आहे. आपला पहिल्यापासून वीक पॉइंट आहे. मग आपले भारतीय काय ना, एकी नव्हते, आपल्या भारतीयामध्ये एकनिष्ठ नव्हते. मग हे व्यापार करण्यासाठी आले होते. मग पोर्तुगीजांनी काय केलं माहिती का, इथं आहे ना व्यापार करता करता त्यांच्या लक्षात आलं का आपण इथं ना साम्राज्य विस्तार पण करू शकतो आपला, म्हणजे त्यांचं जे काही राज्य आहे ते इथं निर्माण होऊ शकतं. अशातच त्यांनी काय केलं, 1510 साली बघा, पोर्तुगीजांनी काय केलं बाळांनो, 1510 साली आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतलं. आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतलं. कधी, तर 1510 साली. आणि पोर्तुगीजांनी त्याला आपलं काय केलं बाळांनो, मुख्य केंद्र केलं. पोर्तुगीजांनी काय केलं, तर मुख्य केंद्र केलं गोवाही. असं जर प्रश्न आला की पोर्तुगीजांचे मुख्य केंद्र कोणते, तर त्याचं योग्य उत्तर काय सांगावं, तर गोवा सांगावा. आता याच्याबद्दल एक सांगतो तुम्हाला. हा, आपल्याला एक प्रश्न येतो पोलीस भरतीला की ना, गोवा मुक्त कधी झाला, गोवा मुक्त केव्हा झाला, याचं उत्तर आहे 19 डिसेंबर 1961. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची इथं, हा ऑब्झर्व करायचं की पोर्तुगीजांनी गोवा ताब्यात कधी घेतला होता, 1510 ला ताब्यात घेतला होता. बघा लिहून देतो इथं, हा
समजून घ्या. बघा, 1510 साली गोवा हे राज्य जिंकले. गोवा जिंकले. ओके. आणि मुक्त कधी झाला बघा, 19 डिसेंबर हा प्रश्न पेपरला आला होता. 1961 ला गोवा मुक्त झाले. गोवा मुक्त केले. आता मुक्त केले बरोबर. आता कधी रे 1961 ला हे मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजय राबवले होते. गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजय हे राबवले. ओके. आता लक्ष द्या हा. 1961 ला 1510, 1610, 1710, 1810, 1910 आणि 1961 म्हणजे हे 100, 200, 300, 400 आणि वरून हे 400, 450 वर्ष हा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि भारत स्वतंत्र झाला 1947 ला. बरोबर ना. तरी पण गोवा देत नव्हते पोर्तुगीज. तरी पण जिंकला कधी होता 1510 ला. म्हणजे बाहेरच्या लोकांनी आपलं एवढं राज्य केलं. सोपं आहे का? बघा ना, बाहेरचे लोक आहे 1510 साली गोवा जिंकू राहिले. आपल्याला देता कधी आपलंच गोवा राज्य 1961 ला. ते पण असं नाही देते का चला तुमचा भारत स्वतंत्र झाला, आम्हालाही तुमचा गोवा नको, तुमचं घेऊन जा, असं म्हणतच नाही येते. त्याच्यासाठी पण आपल्याला ऑपरेशन विजय राबवावं लागलंय. हे ऑपरेशन विजय राबवलं आणि मग आपल्याला आपला दिला. म्हणजे किती वर्ष त्यांनी ताबा घेतला त्याच्यावर. लक्षामध्ये मग हेच सांगायचंय तुम्हाला. हा प्रश्न IMP करून ठेवा. बऱ्याचदा पेपरला विचारला गेलेला आहे. हा नाही विचारला पण हा पण लिहून ठेवा. त्याच्यानंतर कधी जिंकले हे पण नाहीये. समजलं? म्हणजे काय, एवढे वर्ष आपल्यावर राज्य केलं तरी आपण शांत होतो. ठीक आहे, 1947 पर्यंत ओके ना. पण 47च्या नंतर पण तो गोवा त्यांच्याकडेच होता 1961 पर्यंत. तेव्हा त्यांनी दिलाय तो आपल्याला. आलं लक्षात? हा IMP करून घ्या. महत्वाचा पॉईंट आहे. सांगायचं तेच तात्पर्य होतं का 1510 ला जर जिंकले तर सोडवला कधी तर 1961 ला. पोर्तुगीजांचं मुख्य केंद्र कोणतं होतं तर गोवा. चला आता पुढे लक्ष द्या. मी तुम्हाला ज्या ज्या गरजेच्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह आहे ते सांगणारच तुम्हाला. आपण किती म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण लक्ष नाही देत. बरं ना. आपलं भरतीचं पण तेच आहे ना. भरती आल्यावर जागे होतो. आतापासून करायला पाहिजे. बघा, ईस्ट इंडिया कंपनी. आता ईस्ट इंडिया नावाची कंपनी होती, ब्रिटिश कंपनी होती. या ब्रिटिश कंपनीची स्थापना बघा 31 डिसेंबर 1600 लंडन या ठिकाणी झाली. 1600 मीटर मारताना सर्व मुली नसन मारत तर मुलींचं काय 800 दुने किती झाले 1600. लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी विसरले तर कधी तुम्हाला फरक पडणार नाही. असं टेक्निक वाईज जायचं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली 31 ला. सगळेच पार्टी करता 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला 1600 मारलं होतं लंडन या ठिकाणी. त्या दिवशी काय झालं तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ओके. हिचं मुख्यालय पण त्या ठिकाणीच आहे, लंडन या ठिकाणी. सुरुवातीला काय झालं, राणी एलिझाबेथ होती. ही म्हणली का एक काम करा, तुम्हाला भारतासोबत व्यापार करायचा ना, करा ना, काही टेन्शन नाही. पहिले 15 वर्ष करून बघा ना. आपल्यासारखं नाही डायरेक्ट 20 वर्ष 50 वर्ष. ती म्हणली तुम्हाला मी 15 वर्ष सनद देते. सनद म्हणजे काय तर तुम्हाला लायसन देते. उदाहरणार्थ तर लायसन देते, 15 वर्ष तुम्ही व्यापार करून बघा. व्यापार जर चांगला चालला तर पुढे आपण कंटिन्यू करू. मग राणी एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला सुरुवाती 15 वर्षांची सनद दिली होती. हा एक पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आला राजा जेम्स पहिला. हा राजा जेम्स पहिला आला 1609 ला. राणी एलिझाबेथनी 15 वर्ष दिली होती, पण राजा जेम्स पहिला आला. हा म्हणला कशाला 15 वर्ष, एकदम व्यापार सुरळीत चालू आहे, मस्त चालू आहे, काही टेन्शन नाहीये, तुम्ही या कंपनीला कायमस्वरूपी व्यापारी सनद घेऊन टाका. मग ईस्ट इंडिया कंपनीला राजा जेम्स पहिला याने व्यापारी सनद ही कायमस्वरूपी दिली. कधी दिली तर 1609 साली. म्हणजे तिला आता टेन्शन राहिलेलं नाहीये आणि ही कंपनी खूप महत्वाची. हिच्या थ्रूच आपला सगळा व्यापार वगैरे चालायचा. लक्षामध्ये राणी एलिझाबेथ हिने 15 वर्ष, राजा जेम्स पहिला याने कायमस्वरूपी. ओके. चला पुढे बघा. आता काय करायचंय तर भारतामध्ये व्यापार करायचा इंग्रजांना. आता भारतामध्ये जर व्यापार करायचा आहे तर भारतीय लोकांच्या काही ठिकाणी परवानगी असणं पण गरजेचं आहे. मग ते परवानगी असणं गरजेचं आहे. इंग्रजांकडनं एखादा वकील असणं पण गरजेचं आहे. मग असाच एक वकील होता, त्याचं नाव होतं इंग्रज वकील सर थॉमस रो. यांनी काय केलं ना, व्यापारी सवलती मिळवल्या. यांनी काय केलं बाळांनो, तो व्यापारी सवलती मिळवल्या. मग व्यापारी सवलती मिळवल्या कोणाकडून तर जहांगीर बादशाहकडून. आता व्यापारी सवलती म्हणजे काय होत्या ना, तर त्यांना थोडीफार जागा पाहिजे, थोडंफार गोडाऊन पाहिजे, थोड्या काही गोष्टींची टॅक्स कमी पाहिजे, ह्या गोष्टी.
मग याच्यासाठी एक वकील होता, त्याचं नाव होतं सर थॉमस रो. याने व्यापारी सवलती कोणाकडून मिळवल्या? तर जहांगीर बादशाहकडून. लक्षात ठेवा, असं विचारतील ना. इंग्रज वकील सर थॉमस रो यांनी कोणाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर याचं योग्य उत्तर काय सांगशाल? जहांगीर बादशाहकडून. असे प्रश्न येतात आणि मेरिट ठरवता आणि 1 मार्क जातो आपला, तो जाऊन नाही द्यायचा. बरं, कधी मिळवल्या रे बाळांनो? तर बघ 1615 साली. 1615 साली त्यांनी काय केलं? व्यापारी सवलती मिळवल्या. सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांच्या भारतामध्ये असलेल्या वखारी सांगा बरं कोणकोणत्या आहे? कधी विचार केलाय का या गोष्टींचा? आणि एक एक पॉइंट लिहून घ्यायचा. हिस्ट्री खूप महत्वाचं आहे. अजिबात कोणी हे नाही करायचं, तर आम्हाला हे नोट्स द्या का पीडीएफ द्या, अजिबात नाही. सगळं लिहून घ्यायचं, तेव्हाच परफेक्ट होणार आहे. बघा, इंग्रजांच्या सुरुवातीच्या काळातल्या वखारी होत्या मछलीपट्टणम होती, सुरत आहे, मद्रास आहे, कोलकाता आणि मुंबई. ह्या काय तर त्यांच्या वखारी. मग प्रश्न येईल, खालीलपैकी इंग्रजांची कोणती वखार नाही? मग तेव्हा आपल्याला माहित पाहिजे. मछलीपट्टणम, सुरत, मद्रास, कोलकाता आणि मुंबई. वखार म्हणजे काय रे? गोडाऊन. लक्षात ठेवायचं, गोडाऊन त्यांचं. हा, चला स्लाइड बघा, एकदा रिव्हिजन घेऊ. व्यापारी सवलत पाहिजे होती म्हणून सर थॉमस रो यांनी जहांगीर बादशाहकडून घेतल्या 1615 साली. आणि सुरुवातीच्या त्यांच्या काळात असणाऱ्या वखारी मछलीपट्टणम, सुरत, मद्रास, कोलकाता आणि मुंबई. ओके, समजलं? चला आता पुढे बघा. आता कोण कधी आले बघा. हा बघा, आता आहे ना पोर्तुगीज आले. म्हणजे आता आपल्याला हे पण सांगायचे तुम्हाला, महत्वाचं ट्रिक आहे याची. शॉर्टकट सांगाल मी तुम्हाला, पहिले समजून घ्या. पहिले आले पोर्तुगीज, त्याला म्हणायचं पी म्हणायचं. हा, 1498 आले वास्को द गामा, कलिकुटाला प्रथम रस्त्याने आगमन केलं. त्याच्यानंतर आले बाळांनो डच आले. डच डच कधी आले रे? बघा 1602 ला आले. डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना. डच ईस्ट इंडिया, इथं लक्षात घ्या, हा महत्वाचा पॉईंट आहे. डी म्हणजे डच. आपण फक्त एवढंच करा, हा पी म्हणजे पोर्तुगीज, डी म्हणजे डच, आणि 1602 ला आले. त्यानंतर आले इंग्रज, म्हणजे ई म्हणजे इंग्रज, ब्रिटिश म्हणतो आपण त्यांना, इंग्रज. बरोबर. आता इथं एक कन्सेप्ट आहे खूप महत्वाची, लक्षात ठेवा. 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. भारतात केली का? नाही, भारतात नाही केली, लंडन या ठिकाणी केली. बरोबर ना? कशासाठी केली? तर व्यापार चालण्यासाठी. मग भारतात आले का इंग्रज? इंग्रज भारतात आलेच नाही. ईस्ट इंडिया कंपनीत भारतात थोडी, लंडन या ठिकाणी बाळांनो. बरोबर ना? मग हा पॉइंट खूप महत्वाचा होता. इथं प्रश्न चुकतो मुलांचा. तर इथं पहिले बरोबर आहे पोर्तुगीज, दुसरे डच. 1608 मध्ये कॅप्टन हॅकिन्स भारतामध्ये आला. म्हणजे इंग्रज कधी आले? तर 1608 मध्ये आले. कॅप्टन हॅकिन्स आला. ओके, इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा डी. डी म्हणजे डॅनिश. हा, 1616 ला. यांचा काही भारतामध्ये एवढं काही हे नाहीये, म्हणजे क्रम वगैरे काही नाही, त्याच्यामुळे आपल्याला नाही लक्षात ठेवलं तरी चालते. 1616. आणि हे मात्र महत्वाचे, फ्रेंच. इथं फ्रेंच म्हणजे काय? 1664 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी स्थापना केली, असं 1664 ला. मग याचं ट्रिक असे लक्षात ठेवू शकता, डी फक्त डॅनिश काढून टाकायचा, याच्यामध्ये यांचा जास्त उल्लेख नाही केलेला, जाण्याचा क्रम वगैरे दिलेला नाहीये, फक्त 1616 ला आले होते म्हणून लक्षात ठेवा. तुम्हाला ट्रिक सांगतो याची बघा, येण्याचा क्रम आणि जाण्याचा क्रम. यामध्ये पेपरला प्रश्न जर आला जोड्या लावायला वगैरे, तर जाऊन नका, चुकून नका देऊ. येण्याचा क्रम बघा, पीडी EF. येण्याचा क्रम, पी म्हणजे पोर्तुगीज, टी म्हणजे डच, ई म्हणजे इंग्रज, एफ म्हणजे फ्रेंच. डॅनिश थोड्या वेळापुरता विसरून जा. ओके, आता जाण्याचा क्रम बघा. हा, एकदम सोपा जाण्याचा क्रम. आता बघा, बुद्धिमत्तेचे कधी कधी प्रश्न सोडवताना बघा, पहिलं अक्षर असतं ते कधी कधी शेवटी टाकता. पहिलं शेवटी टाकलं म्हणजे जे पहिले आले ते शेवटी गेले. कधी गेले? तुम्हाला मी मगाशी सांगितलं, गोवा मुक्त करून गेले. गोवा आपल्याला दिला ना, आम्ही चाललो म्हटले, गोवा तुमचा घ्या. ऑपरेशन विजय राबवलं, आम्हाला भांडणं नाही करायचे. हा तुमचा गोवा घ्या. आम्ही 1510 ला घेतला होता. बघा इथं लिहितो परत, 1510 ला 1961 ला सोडून गेले. म्हणजे जे पहिले आले ते सगळ्यात शेवटी गेले. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर जे शेवटी आले ते पहिले गेले. फ्रेंच हे शेवटी आले होते, हे पहिले गेले. म्हणजे बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडवत्या, पहिलं अक्षर शेवटी, शेवटचं अक्षर पहिलं. ओके, आणि मध्ये दोन जशास तसे. म्हणजे जे डच होते ते म्हणले आम्ही दुसऱ्या क्रमांकाला आलो होतो, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला परत दुसऱ्या क्रमांकाला जायचंय. आणि इंग्रज म्हणे मी तिसऱ्या क्रमांकाला आलतो भारतामध्ये, मी भारत सोडल तर तिसऱ्या क्रमांकाला सोडल. मग म्हणून ते तिसऱ्या क्रमांकालाच गेले. समजला? येण्याचा क्रम म्हणजे PDEF. पी म्हणजे पोर्तुगीज, डी म्हणजे डच, ई म्हणजे इंग्रज, एफ म्हणजे फ्रेंच. ओके, त्याच्यानंतर जो पहिला आला तो शेवटी गेला म्हणजे पोर्तुगीज, जो शेवटी आला तो पहिले गेला, एफ म्हणजे फ्रेंच. मध्ये दोन जशास तसे. लक्षात? ही ट्रिक आहे, लक्षात ठेवा याचा येण्या जाण्याचा क्रम. चला पुढे बघा आता.
अशा प्रकारे आपलं पहिलं जे लेक्चर होतं एकदम मस्त झालं, क्वालिटी झालं. सर्वांनी व्यवस्थित बघितलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करा ही बॅच घेण्यासाठी. माझा लाइटिंगचा, पीपीटीचा जे काही तुमच्यासाठी जीव काढतोय खर्च जाऊ द्या मरू द्या. पण माझा जे काही उद्देश आहे, की माझे महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी हे पोलीस झाले पाहिजे. तो उद्देश मला पूर्ण करायचा आहे. पोलीसच नाही झाले पाहिजे तर ते जिल्ह्याचे टॉपर असले पाहिजे आणि ज्या दिवशी मला फोन येईल का सर मी ह्या जिल्ह्याचा मी टॉपर बोलते माझं तुमच्या बॅचमुळे फायदा झाला, तर मी असं मानतो की माझं जे काही जीव काढणं कमी पैशामध्ये ते कुठेतरी सार्थकी लागलं, असं मी एक स्वतःला मानतो आणि इथं थांबतो. फक्त तुम्हाला एकच विनंती की जेवढे WhatsAppचे ग्रुप असतील, जेवढे तुमचे मित्र असतील, जेवढं तुम्ही ज्या काही क्लासमध्ये वगैरे जात असाल त्या विद्यार्थ्यांना सांगा आणि आपली बॅच परचेस करायला विनंती करा, संपूर्ण बॅच. ओके, चला आपण इथंच थांबतोय. लवकरच पुढच्या लेक्चरला भेटू. पुढचं लेक्चर याच्यापेक्षा खूप भारी आहे. प्लासीची लढाई, त्याच्यानंतर तुमची बक्सरची लढाई स्टोरीच्या मार्फत सांगणार आहे कसं झालं ते. चलो, धन्यवाद.